किसी और से क्या मांगू, तेरी है कृपा मुझ पर, जीवन की हर चिंता मैंने छोड़ दी है तुम। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मिस्टरांचा बर्थडे होता आणि त्या निमित्ताने छोटंसं सेलिब्रेशन, दिवसभराचं रुटीन, दिवसभरांच्या स्वयंपाकामध्ये काय बनवलं, छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे। नक्कीच तुम्हाला आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सकाळी उठल्यानंतर घरातली साफसफाई आवरावर झाल्यानंतर घरातली देवपूजा करून घेतली। एकदा की देवपूजा झाली का मग पुढच्या कामाला आपण मोकळं होऊन जातं। तर सकाळची सुंदर अशी देवपूजा, अधिक मासामध्ये आपल्याला जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा केलेल्या चांगल्याच असतात। तर अशा प्रकारची देवपूजा माझी सकाळची झाली होती आणि त्यानंतर मिस्टर गेलेले होते शिव मंदिरात, तर ते नुकतेच आलेले होते। तर सकाळच्या नाश्त्याची तयारी आमची चालली होती। तर इथं पहिलं त्यांना आल्याबरोबर ड्रायफ्रूट वगैरे दिलं आणि आल्याबरोबर पहिला चहा ठेवला, चहा घेतला, कारण नाश्ता होईपर्यंत 15-20 मिनिट तर जाणार होते। तर सकाळी उठल्यानंतर कसं पहिला चहा असला का बरं वाटतं। तर उठून त्यांना 2 तास झालते, मंदिरामध्ये पूजा वगैरे करून आलेले होते। त्यानंतर मग पहिला इथे चहा दिला आणि नंतर मला नाश्त्याची तयारी करायची होती। तर खूप दिवसातून आज मी नाश्त्यामध्ये सुशीला बनवणार होते, कारण थोडंसं त्यांना पित्तही झालं होतं, त्यामुळे पोहे, उपमा वगैरे काहीही नको होतं। तर म्हटलं चला, तर इथे चुरमुऱ्याचा सुशीला बनवणार होते। तर पहिले मी 10 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवले चुरमुरे। तर हे पहा, आता इथे मी दुपारी डोसे बनवणार होते, तर त्यासाठी मी इथं डाळी भिजत घातल्या होत्या। 2-3 प्रकारच्या डाळी आणि तांदूळ भिजत घातले होते। नंतर मी ते मिक्सरमध्ये बारीक करणार होते 2 तासानंतर। तर हे पहा, आता इथे मी सुशीला बनवायला घेतला आहे। कढईमध्ये कडकडीत तेल गरम होऊ दिलं, जिरे मोहरे टाकले आणि त्यानंतर लगेचच शेंगदाणे टाकले। शेंगदाणे असे आपल्याला खरपूस लालसर चिवड्याला बनवतात तसे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर मग त्यामध्ये लसूण टाकला, लसूण ठेचून घेतला होता। त्यानंतर हिरवी मिरची टाकली, हिरवी मिरची टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला, त्यानंतर कांदा टाकला, कारण सुरुवातीला शेंगदाणे टाकले का खूप छान दाताखाली आल्यानंतर एक वेगळीच चव लागते। आणि हे छान असं लालसर परतून घ्यायचं आहे। कांद्याला चांगला लाल रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा। अशा प्रकारचा सुशीला खूप छान लागतो आणि याने जास्त ॲसिडिटी वगैरे काय होत नाही। पोहेनी कसं काहींना त्रास होतो तसं याने नाही होत। आणि हे छान असं परतल्यानंतर त्यामध्ये आपली लागेल त्याप्रमाणे हळद टाकायची आहे। तर हळद टाकलेली आहे। नंतर हळद 2 मिनिट परतून दिली, थोडा हिंगही टाकला आणि त्यानंतर 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवला होता। त्यानंतर मग पिळून चाळणीमध्ये ठेवले चुरमुरे आणि त्यानंतर मग मी इथे परतायला टाकले आहेत। तर छान असे एक 5 मिनिट खालीवर करून घ्यायचे, परतून घ्यायचे। तर इथे खिडकीमध्ये एक कावळा येतो पहा, रोज काव काव करत असतो। तर त्याला चपाती वगैरे करताना 2-3 पिठाचे गोळे छोटे छोटे आपले टाकावे लागते। तो अलगद तोंडामध्ये झेलतो आणि पहा मी त्याला आंबे टाकले होते, तर त्यांनी ते पूर्ण आंबे खाल्लेले आहेत। 2 दिवस मी टाकले होते एक एक आंबा। तर अशा प्रकारचा परतून झाला आहे। त्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकायची, त्यानंतर 1 मिनिट हलवून घ्यायचं आणि छान असा सुशीला आपला बनून तयार झाला आहे। नक्की तुम्ही एक वेळेस अशा प्रकारचा करून पहा। तर नंतर मी दुपारच्या जेवणामध्ये मुगाचे ढोसेच बनवायचे होते, जास्त काही नको होतं, सगळ्यांनाच थोडंसं लाईटच पाहिजे होतं। तर मी 2-3 प्रकारच्या डाळी, थोडे तांदूळ आणि मूग भिजत टाकले होते, सुरुवातीलाच दाखवलं ते। हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि एक आता अर्धा तास ठेवलं, 20 मिनिटं ठेवलं तरीही चालतं। तर हे मी असं छान असं एकजीव करून घेत होते। आपल्याला एकाच डायरेक्शनने ते फिरून घ्यायचं आहे, चमच्याने असं गोल फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेताना त्यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची, थोडं आलं, जिरे त्यामध्येच मी फिरवताना टाकलं होतं आणि नंतर त्यामध्ये मी नमक टाकून घेतलं। नमक टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग गॅसवर तवा गरम करायला ठेवला। माझा ढोशाचा तवा थोडा खराब झाला आहे, कारण त्याला चिकटते ढोसे, त्यामुळे मी हा साधाच तवा टाकला होता। आपला दुसरा असतो तो थोडासा, यावर पण छान होते, पण ढोशाच्या तव्यावर अजून सुंदर होते। तर हे पाहता तवा छान असा कडकडीत तापून दिला, त्यानंतर डोसा सोडला आणि अशा प्रकारचा इथं डोसा तयार झालेला आहे। खूप सुंदर आणि हा डोसा आहे ना खूप टेस्टी लागतो आणि पौष्टिकही असतो, कारण त्याच्यामध्ये मूग येते, थोडेसे तांदूळ येते, मूग डाळ टाकली होती, थोडी चणा डाळ टाकली होती। तर
सगळं मिक्स येतं, त्यामुळे पौष्टिक असतात. तर पहा किती छान आणि अगदी कमी वेळेमध्ये 2 तासामध्ये हा डोसा तयार होऊ शकतो. त्याच्यावर म्हणजे हे पण किती छान, स्ट्रक्चर पण किती छान आलेला आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे. तर अशा प्रकारचा डोसा बनून तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे सर्व डोसे मी बनवून घेतले, कारण जास्त कोणाला भूकही नव्हती आणि सुट्टी असल्यानंतर मुलांचं काहीतरी खायचं सुरूच असतं, त्यामुळे दुपारच्या वेळेला जास्त काही भूकही नव्हती, म्हणून आपला नॉर्मल हेच बनवलं होतं. तर चटणीही बनवली होती. चटणी मी अगोदरच बनवून ठेवली होती. तर ओल्या नारळाची चटणी केली होती. तर त्यानंतर यामध्ये नारळ, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, साखर, लिंबू, थोडं दही वगैरे टाकलं होतं. त्यानंतर इथे जिरे, मोहरीची, कढीपत्त्याची आणि हळद टाकून फोडणी दिली आणि त्यामध्ये ही मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट टाकून घेतली आणि अगदी या स्टेजला आली का लगेच गॅस बंद करायचा. पूर्ण त्याला उकळी येऊ नाही द्यायची, फक्त थोडीशी गरम कढईमध्ये टाकून घ्यायची आणि छान अशी एकजीव करून घ्यायची. तर अशा प्रकारची चटणी बनवली होती. खूप सुंदर चटणी होती. मी काय याची तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं नाही, पण खूप सुंदर चटणी होती. दिवसभर असंच हे ते करण्यात दिवस गेला. त्यानंतर तिन्ही सांज झाल्यानंतर दिवाबत्ती केली आणि संध्याकाळच्या वेळेला मिस्टरांच्या बर्थडे डेकोरेशनची छोटीशी तयारी केली, कारण मित्र कंपनीचे भरपूर फोन येत होते आणि बाहेर त्यांना बर्थडे सेलिब्रेट करायचा होता, कारण मित्र वगैरे केक कापणार होते, म्हणून घरी थोडंसं छोटंसं डेकोरेशन केलं. त्यांनाही वेळ नव्हता, तर इथे अशा प्रकारचं छोटंसं डेकोरेशन केलं. आम्ही घरच्या घरीच ओवाळलं. बाहेर जायलाही वेळ नव्हता, हॉटेलमध्ये जायचं होतं, पण त्यांना भरपूर असे आमंत्रण होते त्यांच्या मित्र कंपनीचे. त्यामुळे जवळजवळ फोन एवढे सुरू होते का विचारायचा काही हेच नाही. हाच आम्ही कसा तरी अर्ध्या तासामध्ये निपटवला बर्थडे. दिवसभरात भरपूर ठिकाणी आमच्या इथे प्रत्येक देवळामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. एकटेच गेले होते आणि संध्याकाळी आल्यानंतर बर्थडेसाठी खूप इकडे या तिकडे या चाललं होतं. तर आम्ही घरच्या घरीच अशा पद्धतीने सेलिब्रेट केला आणि त्यानंतर मग त्यांनी घरच्या घरीच आम्हाला पार्सल आणलं, कारण त्यांना बाहेर जायचं होतं. पण त्यांनी आमच्याबरोबर जेवण केलं आणि त्यानंतर मग ते बाहेर गेले. तर अशा पद्धतीने ताट वगैरे केलं, केक वगैरे छोटासा आणून सेलिब्रेट केला, कारण छोटंसं का होईना घरच्या घरी सेलिब्रेट करण्याला महत्त्व असतं. अशा काही कारणानिमित्तानेच आपल्याला एकमेकांचा आनंद एकमेकाशी शेअर करता येतो. आणि त्यानंतर मग त्यांनी घरीच हॉटेलमधून पार्सल आणलेलं होतं, तर तेच पार्सल आम्ही संध्याकाळच्या वेळी एकत्र एन्जॉय करून जेवण केलं. तसं त्यांना बाहेर आमंत्रण होतं, पण आम्ही एकत्रितच जेवण केलं, कारण बाहेर जायचं होतं, त्यामुळे बाहेर जाऊन जेवायलाही वेळ नव्हता आणि आम्हालाही सगळ्यांनाच कंटाळा आला होता बाहेर जायचा. तर घरीच पार्सल आणलं आणि अशा प्रकारचं घरच्या घरीच आम्ही एन्जॉय केला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान असे व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. लाईक केल्यानंतर आम्हालाही व्हिडिओ छान टाकण्याचं प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन काहीतरी दाखवायला असं बरं वाटतं की कोणीतरी आपले व्हिडिओ पाहतंय, लाईक करते. नक्की कमेंट करा आणि लाईक करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.